मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की रमा ही रिक्षातून चाललेली असते आणि रिक्षातून जात असताना आता अक्षय तिच्या साखरपुड्यामध्ये आला होता आणि तिथे काय काय घडलं होतं ते सगळं काही रमाला आठवत असतं की कसा अक्षय तिथे आला आणि अक्षयने कसा तिचा साखरपुडा थांबवण्याचा प्रयत्न केला वगैरे सगळं काही रमाला आठवत असतं. नंतर अक्षय तिला म्हणालाही होता की रमा, मीच तुझ्याबरोबर लग्न करणार, आपलंच लग्न होणार, तुझं लग्न माझ्याशिवाय इतर कोणाबरोबरही होऊ शकत नाही, कारण तू फक्त माझी आहेस आणि फक्त माझी. त्यावर इरावती आत्याने त्याला सांगितलं होतं की अक्षय, आता असं काहीही होणार नाही आहे, हे सगळं तू विसरून जा, आता ही रमा तुझी उरलेली नाही आहे. पण तरीही अक्षयने त्यावेळी आत्याचं ऐकलं नव्हतं. आत्या म्हणत होती की आता याचा सगळ्याचा काही उपयोग नाही आहे. आणि मग नंतर रमालासुद्धा ती म्हणाली की ही बाई, हिचं 7 वर्षापूर्वी आमच्या अक्षयबरोबर लग्न झालं, यांना एक छोटंसं बाळसुद्धा झालं, जे हिने मला देऊन टाकलं, माझ्या असं हातावर ठेवलं आणि हिने तिकडनं पळ काढला आणि आता येऊन ह्या साईबरोबर लग्न करते तर करते, वरनं उगाच माझ्या भाच्याला खोटी प्रेमाची आशासुद्धा दाखवते. आता हे सगळे विचार करताना रमा विचार करते मनातल्या मनात की नाही, काहीही झालं तरी मला अक्षयच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण करावाच लागेल, नाहीतर पुढे जाऊन त्यांना खूप त्रास होईल आणि त्यांना त्रास झालेला मी नाही बघू शकत. इतक्यात अचानक रिक्षा थांबते. रमा काय झालं विचारते तर रिक्षावाला सांगतो, मॅडम, रिक्षा अचानक बंद पडली, पुन्हा सुरू होईल असं काही वाटत नाही. त्यावर रमा रिक्षावाल्याला पैसे देते आणि तिथे रिक्षातनं उतरते. आता ती पुढे चाललेली असते. इतक्यात मागून लगेच अक्षयची स्कूटी येते. अक्षय रमाला म्हणतो, काय डार्लिंग, चल तुला तुझ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचवतो. त्याबरोबर रमा आता चिडते जरा आणि ती म्हणत असते, काय सुरू काय आहे तुमचं, तुम्ही काय मला स्टॉक करताय, पाठलाग करताय माझा. त्यावर अक्षय म्हणत असतो, अगं घरापासूनच काय, मी तर कधीपासूनच तुझा पाठलाग करतोय, अगदी पूर्वीपासून मी तुझ्याबरोबरच आहे ना, त्यामुळे मला पाठलाग करण्याची मुळात गरजच नाही आहे. विचार केला होता मस्त आज जाताना रस्त्याने अशा गप्पा मारत बोलत चालत छान जाऊ म्हणून तुझ्या घराकडे येणार होतो, पण जाऊ दे, तिथे भेटलो नाही तर आता इथे आलोय, चल आपण जाऊया. त्यावर रमा मोबाईल हातातला चालू करून बघत असते. अक्षय म्हणतो, अगं नको, कॅब वगैरे बुक करू नको, तसंही तुला कॅब वगैरे काहीही मिळणार नाही आहे, बघ कॅबही नाही मिळणार, रिक्षाही बंद पडली आणि तू आता एकटीच इथे आहेस, म्हणजे खरं तर हा देवाचा संकेत आहे आणि देवाने दिलेले संकेत हे असे टाळायचे नसतात. देवाच्यासुद्धा मनात हेच आहे की आपण दोघांनी एकत्र जावं. चल, जे देवाच्या मनात आहे ते आपण पूर्ण करू, का उगाच तुला हट्ट करायचं आहे, चल माझ्याबरोबर आपण एकत्र जाऊ. रमा म्हणत असते, तुम्हाला मी सांगितलेलं कळत नाही आहे का खरंच, मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर कुठेही, कळलं ना, मला जाऊ द्या माझी, तुम्ही माझ्या मागे करू नका, कारण तुम्ही मागे केल्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे, तर तुम्हीच सरका आणि मला माझ्या रस्त्याने जाऊ द्या. तुम्हाला समजत नाही का एकदा मी सांगितलेलं. त्यावर अक्षय तिला प्रेमाची व्याख्या सांगत असतो, जसं की रामाचा वनवास संपला, रामाचे कष्ट संपले, पण रामाचं प्रेम संपलं का? नाही. परत आणखीन एका अशाच व्यक्तीचं तो प्रेमाबद्दलच्या ज्या भावना असतात त्या रमाला सांगतो. रमा म्हणते, ओ अक्षय कवी, ते काहीही असलं ना तरी आता माझं मत बदलणार नाही आहे, माझं मत तेच राहणार आहे आणि त्यामुळे उगाचच्या उगाच तुम्ही मला त्रास देऊ नका, समजलं ना तुम्हाला, कारण तुमच्या बाबतीत मी जे ठरवलं आहे मी तेच करणार आहे, कळलं. त्यामुळे आता तुम्ही निघालात तर बरं होईल, मी माझं काय करायचं. इतक्यात त्या ठिकाणी साई आलेला असतो. आता साई येतो आणि रमाच्या शेजारी उभा राहतो. त्याबरोबर रमा आता अक्षयला म्हणत असते की आला माझा होणारा नवरा, घेऊन जातील मला आता ते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अच्छा हा आहे का तुमचा होणारा नवरा, बरं, हाय मिस्टर साई सर, हाय. त्याबरोबर आता साई तर त्याला काहीच बोलत नाही. अक्षय म्हणतो, काय मग आपण एक काम करूया, रेस लावायची का, लावूया रेस, बघूया कोण जिंकतं ते, कोण पहिलं पोहोचतं ते. त्यावर रमा म्हणत असते, अशी फालतूगिरी करत नाहीत ते, हां, आणि मी जेव्हा कधी अडचणीत असते ना तेव्हा माझी मदत करण्यासाठी नेहमी सगळ्यात आधी पोहोचलेले असतात ते. त्यावर अक्षय म्हणत असतो, नाही, मी तुम्हाला अडचणीत येऊच देत नाही ना, मुळात मी पहिल्यापासूनच तुमच्यासोबत असतो. त्याबरोबर मग आता साई हा रमाला चला असं म्हणतो. मग साई येतो, रमाला गाडीचा दरवाजा उघडून देतो, रमा गाडीत बसते, साईसुद्धा गाडीत बसतो. साई
आणि रमा हे आत्ता तिकडनं निघालेले असतात. तर अक्षय विचार करतो, रमा अजूनही लग्न झालेलं नाही आहे आणि जोवर तुझं लग्न होत नाही तोवरची सगळी वेळ माझ्या हातात आहे आणि तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणारच आहे. काहीही झालं, अगदी काहीही झालं तरीही तू माझी आहेस आणि मी तुला मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. प्रेमात चॅलेंज नसेल तर प्रेमाला मजाच काय. तर आता इकडे आत्याला आलेला असतो साईच्या आईचा म्हणजेच संध्याचा फोन. आता आत्या फोन उचलते आणि म्हणत असते, वेल डन वेल डन संध्या मॅडम, बरं झालं काल तुम्ही मला वेळेवर फोन करून बोलवून घेतलंत म्हणूनच एवढा सगळा तमाशा होऊ शकला ना काल. नाहीतर एवढा सगळा तमाशा घडवताच आला नसता आपल्याला. त्याबरोबर आता लगेचच संध्या म्हणते, हो ना, हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. आता तर पोट्टीने ठरवूनच टाकलं आहे ना की त्या अक्षयला दाखवून देणार म्हणून, की कसं तिला तो आवडत नाही वगैरे वगैरे. असं एकदम भारी वाटायला लागलं इकडे, काय सांगू तुम्हाला. पण एक खरं बोलू का, माझं की नाही त्या पोट्टीवर अजिबातच विश्वास नाही आहे बरं. नाही म्हणजे बोलते काहीतरी एक आणि व्हायचं काहीतरी वेगळं. म्हणजे त्यो अक्षय आणि त्या रमीनं एकमेकांचं मन जिंकलं तर. त्याबरोबर आता इरावती आत्या म्हणते, मग असं वाटत असेल तर या सगळ्यावरती एकच उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे तुम्ही लवकरात लवकरचा मुहूर्त काढा आणि साईचं आणि रमाचं लग्न लावून द्या. एकदा का लग्न झालं की मग काहीही घडणार नाही. ही गोष्ट इरावतीची आता संध्याला पटलेली असते. संध्या म्हणते, ठीक आहे ना, मग ह्याच महिन्यातला मुहूर्त काढते. तर इकडे साई रमाला म्हणतो, त्यावर रमा म्हणते, साई, मी हे सगळं अक्षयनं जळवण्यासाठी केलेलं नाही आहे. मला फक्त त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग हवा आहे आणि त्यासाठी मी हे सगळं केलं. साई म्हणतो, रमा हे बघा, तुमच्या मनात जे काही असेल की नाही तुम्ही माझ्याशी बोला. त्यावर रमा म्हणते, हो नक्की. त्यावर साई म्हणतो, जर तुमच्या मनात वेगळं आहे आणि तुम्ही करताय दुसरंच काहीतरी तर त्याला अर्थ नाही आहे. अगदी तुमच्या मनात जे काही असेल ना ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. तुमच्या मनात अक्षयबरोबर लग्न करायचं असेल ना तर ते सुद्धा सांगा. मी तुमचं आणि अक्षयचं लग्न स्वतःच्या हातांनी लावून देईन. मला खरंच काही हरकत नाही आहे. आणि जर तुम्हाला मायची काळजी वाटत असेल ना तर मायची काळजी तर तुम्ही अजिबातच करू नका. मायला कसं समजवायचं ना ते मी बरोबर बघतो. मी समजावतो ना मायले, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हां, पण तुमच्या मनात असेल ते माझ्याशी बोला. कारण तुमच्या मनात काय हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं आहे मला. पण तुम्ही माझ्याशी स्पष्टपणे बोला, ही माझी इच्छा आहे. कळतं आहे का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. असं तुमच्या मनात नसताना बळजबरीने जरी तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं ना तर उलट आपल्या तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील. एक तुमचं, एक माझं आणि एक अक्षयचं सुद्धा. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की काहीतरी तुमच्या मनाविरुद्ध व्हावं. त्यावर रमा म्हणते, नाही साई, असं काहीही नाही आहे. मी प्रयत्न करते आणि मला खात्री आहे ना सगळं हळूहळू व्यवस्थित होईल खरंच. आता लगेचच साई म्हणतो, आओ पण रमा मॅडम तुम्ही. त्याबरोबर आता साईच्या आईचा फोन आलेला असतो आणि आता संध्या म्हणत असते, अरे ओ पोट्ट्या काय करतोय. त्याबरोबर साई म्हणतो, काही नाही, बोल ना तू आहे. त्याबरोबर मग आता साईची आई म्हणते, अरे मी की नाही याच आठवड्यात तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार आहे बघ. आता झाली की नाही ते एंगेजमेंट की काय, मग आता लग्न याच आठवड्यात धरूया की. लवकर लग्नाच्या तयारीला लागते बघ मी काय. त्याबरोबर साई म्हणतो, आई अगं कसली एवढी घाई. त्यावर ती म्हणते, अरे पोट्ट्या असं का करून राहिला, करून घेऊया ना, आता लग्न पण लागलीस. त्याबरोबर आता रमा पटकन म्हणते, हो आई चालेल. आई तुम्ही जो कुठला मुहूर्त पकडाल ना लग्नासाठी तो मला चालेल. लवकरातला पकडला तर बरंच. म्हणजे काय, तेवढ्याच लवकर हे सगळं आपलं आवरूनही जाईल ना. त्याबरोबर लगेचच साईची आई म्हणते, ठीक आहे तर मग आता तू पण म्हणून राहिली तर मी एक काम करते, आजच गुरुजींले घरी बोलवते आणि मुहूर्त काढून घेते लग्नाचा काय. त्याबरोबर आता रमा म्हणते, हो आई चालेल, घ्या तुम्ही आजचाच मुहूर्त काढून. आणि मग आता रमा फोन ठेवून देते. त्याबरोबर आता साई रमाकडे बघत असतो. तर रमा म्हणते, बरोबर केलं आहे मी साई, लवकरात लवकर आपलं लग्न व्हायला हवं. त्यावर साई म्हणतो, रमा जर हे सगळं तुम्ही खरंच तुमच्या मनापासून करत असाल ना तर मग मी आज एक काम करतो, मीच घरी जाताना आता तुम्हाला शाळेत सोडतो, गुरुजींना घेतो, घरी जातो आणि घरी जाऊन मीच आता मुहूर्त काढायला सांगतो गुरुजींना. रमा पण आता ना मला कुठल्याही पद्धतीची आडकाठी नको आहे त्या अक्षयची आपल्या दोघांमध्ये. त्याबरोबर रमा म्हणते, चालेल, तुम्हाला आता जे योग्य वाटेल ना साई ते तुम्ही करा. त्यावर साई म्हणतो, बरं चला. आणि मग आता तो रमाला घेऊन चाललेला असतो.
त्यावेळी रमा मनातल्या मनात विचार करत असते की मी साईला लग्न करेन तुमच्याबरोबर असं वचन दिले. मग आता मी वचन दिलेलं असताना मी जर माघारी फिरले तर खरोखर ही गोष्ट चुकीची असेल. हे बरोबर नाही आहे. त्यामुळे मी असं काहीही करू शकत नाही. तर दुसरीकडे मालविका आय्यज्जींना म्हणत असते, आय्यज्जी अहो हे बघा, तुम्ही काळजी करू नका. काळजी करून काय मिळणार आहे? अक्षयने काहीतरी ठरवलं असेलच ना, मग तसंच होईल. तुम्ही उगाचच्या उगाच फार काळजी करून, फार वेळ विचार करून काय मिळणार आहे आपल्याला? त्याने फक्त तुम्हाला टेन्शन येईल. त्यापेक्षा जाऊ द्यात ना. काळजी सोडून द्या तुम्ही. सगळं व्यवस्थित होईल. अक्षय रमाला घेऊन येईल. त्याबरोबर त्या ठिकाणी इरावती आत्या आलेली असते आणि इरावती आत्या त्यांच्यासमोर न्यूजपेपर फेकत म्हणते, बघा आजचा ताजा मसाला. बघा बघा. त्यावर आता आय्यज्जी त्या न्यूजपेपरकडे बघत असतात. तर इरावती म्हणते, अगं असं काय बघतेस? घे ना तो पेपर हातामध्ये आणि बघ बघ रमा कर्णिक आणि साई सर यांचा साखरपुडा पार पडला, अडकणार लवकरच विवाहबंधनात, अशा पद्धतीचे हेडलाईन आहेत बघ. आणि आपल्या रमा मॅडम तर बघ किती आनंद दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर, किती उत्साह दिसतोय. असं वाटतंय जणू काही त्यांना तर हेच सगळं हवं होतं आणि सगळं अगदी त्यांच्या मनाप्रमाणेच घडतंय. बघ बघ किती तो उत्साह, किती तो आनंद चेहऱ्यावर, चैतन्य तरी बघते. आपला अक्षय इथे प्रयत्न करतोय आणि ही मुलगी बघ. त्याबरोबर आता आय्यज्जी म्हणत असतात की जर तुला इरावती चांगलं बोलता येत नसेल ना माणसासारखं, तर कमीत कमी माणुसकी तरी सोडू नकोस. कमीत कमी जरा नीट बोल. आणि जर नीट बोलणंच तुला जमत नसेल तर काहीच हरकत नाही. तू बोलायलाच हवं अशी काही आटच नाही आहे ना कोणाची. गप्प बसलीस तरीही चालेल, कळलं? गप्प बस. त्याबरोबर आता इरावती म्हणायला लागते की हो का, मला बोलायला जमत नाही आहे का? आई अगं कळतं आहे का तुला, तू काय बोलते असते? मी जे सत्य आहे ना ते बोलते. समजलं ना तुला? आणि मी जे बोलते ना त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. अगं त्या रमाचं आपल्या अक्षयबरोबर आता लग्न होऊ शकत नाही. कारण आता बघ ना किती खुश दिसते ती तुला या सगळ्यात. बघ किती खुश आहे ती, आनंदी आहे. त्याबरोबर आता लगेचच आरोही म्हणते, नाही माझ्या आईचं बाबाबरोबर लग्न होणार, नक्की होणार. माझी आई या घरात येणार. मला माहिती आहे, माझ्या बाबाने मला सांगितलं आहे की तो आईला परत आणणार. आजी आणणार ना माझ्या आईला. त्याबरोबर मग आता आय्यज्जी लगेचच आरोहीला म्हणते, हो नक्की नक्की आणणार. नक्की आणणार बाबा तुझ्या आईला. अजिबात तू काळजी करू नको. सगळं छान होईल तुझ्या मनासारखं. त्याबरोबर आता लगेचच इरावती आत्या आरोहीच्या जवळ येते आणि आरोहीला म्हणत असते, नाही बाळा आरू, असं नाही होणार. उगाचच्या उगाच मनामध्ये खोटी आशा धरून काय फायदा? बघ ना हा पेपर, हा फॅक्ट आहे की नाही? आणि फॅक्ट तर आपण सगळ्यांनीच एक्सेप्ट केला पाहिजे. त्याबरोबर आय्यज्जी इरावतीच्या हातातला तो पेपर घेतात आणि बाजूला फेकून देतात. त्याबरोबर मग इरावती आता लगेचच इकडे समजावत असते आरूला की हे बघ आरू बाळा, जे खरं आहे तेच खरं आहे. नाही, एक वेळेस तुझ्या बाबाने तुझ्या आईला घरी आणलंही असतं गं, पण तुझ्या आईच्याच मनात नाही आहे घरी यायचं, तर मग आपण तरी काय करणार? आपल्या हातात काही पर्यायच नाही आहे ना आता. जी बाई तुझ्या बाबाला मारायसाठी माणसं पाठवते त्या बाईबरोबर तुझा बाबा कसं काय लग्न करणार? आणि ज्या बाईला तुझा बाबा आवडतच नाही त्या बाईबरोबर तो कसा काय राहू शकणार? कळतंय का तुला माझं म्हणणं? आरू बाळा, अगं फॅक्ट आहे. जाऊ दे ते सगळं, तू खाऊन घे बरं, हे घे. त्याबरोबर आरू म्हणते, नको मला. त्याबरोबर लगेचच आता इकडे इरावती म्हणते, एक घास बाबाचा. तशी आरू खाते. मग लगेच आय्यज्जीचा. मग आरू खाते. मग म्हणते, आता एक घास इरावती आजीचा. मग तिचाही घास खाते. मग लगेच ती म्हणते, व्हेरी गुड. व्हेरी गुड. त्यानंतर मग आता इकडे रमा ही पोहोचलेली असते शाळेत. तर तिचं फेवरेट गाणं हे लावलेलं असतं शाळेमध्ये आणि आता सगळीजणं येतात आणि तिच्यावरती फुलांचा वर्षाव करतात. आता फुलं अशी पडल्यावर रमा खूपच जास्त आनंदी होते, खुश होते. आणि मग आता सगळी एक एक करून मुलं येतात आणि आता ती रमाला छान चाफ्याची फुलं देऊन जातात. आता रमाला अशी चाफ्याची फुलं दिल्यावर रमाला खूप स्पेशल वाटतं, आनंद होतो. रमा म्हणत असते, वाव, खरंच हे सगळं खूप छान आहे, भारी वाटलं मला. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्हाला कसं कळलं सगळ्यांना की मला हे गाणं आवडतं आणि मला चाफ्याची फुलं आवडतात ते? नाही म्हणजे आजपर्यंत मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती की मला चाफ्याची फुलं आवडतात किंवा मला हे गाणं आवडतं असं काहीही. मग तुम्हाला सगळ्यांना कोणी सांगितलं? त्याबरोबर मग आता
सगळेजण रमाला म्हणतात, मॅडम सगळ्यात आधी तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुमचं आणि साई सरांचं लग्न ठरलं आहे हे कळाल्यापासून आम्ही सगळेच खूप खुश आहोत. खरंच आम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटते. त्याबरोबर रमा म्हणते, थँक्यू सो मच. आणि हे सरप्राईजसुद्धा मला खूप आवडलं. पण मला कळलं नाही अजूनही की तुम्हाला कसं कळलं की मला चाफ्याची फुलं आवडतात. तुम्हाला कोणी सांगितलं काय? त्याबरोबर मग आता लगेचच सगळा स्टाफ म्हणतो त्यांनी. त्यावर रमा समोर बघते तर समोर दुसरा तिसरा कोणी नसतो, अक्षय असतो. अक्षयला बघून रमा गप्प बसते. तर अक्षय पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, त्या सगळ्यांना तर तुमची आवड माहीत नसेल, पण मला तर तुमची मॅडम आवड माहिती आहे ना. त्यावर मग अक्षय आता पुढे येतो. तर एक मुलगी विचारते, सर तुम्हाला कसं माहिती रमा मॅडमना काय आवडतं ते? त्यावर अक्षय आता त्या मुलीकडे बघतो. तर ती म्हणते, सांगा ना सर, तुम्हाला कसं माहिती रमा मॅडमना काय आवडतं? त्याबरोबर मग आता अक्षय म्हणत असतो, गुड क्वेश्चन. मला सांगा, रमा मॅडम तुमच्या सगळ्यांच्या फेवरेट आहेत की नाही? त्यावर सगळे होकार देतात. अक्षय म्हणतो, मग ज्या मॅडम आपल्या फेवरेट आहेत त्या मॅडमना काय आवडतं काय नाही हे आपल्याला माहिती असायला नको का? आता मी सुद्धा इथे 6 महिने काम करतोय रमा मॅडमच्या शाळेत. मग त्यांना काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं मला सुद्धा माहिती असायला हवं की नाही? म्हणून मला माहिती आहे. कळलं का? त्याबरोबर आता रमा म्हणत असते की म्हणजे माझं लग्न आहे म्हणून तुम्ही सगळे खुश आहात तर ठीक आहे, पण तुम्हाला काय वाटतं माझ्या लग्नात तुम्हाला सुट्टी मिळणार आहे की काय? असं काही नाही आहे, सुट्टी नाही मिळणार आहे. तर उलट डबल उत्साहाने काम करायचं आहे सगळ्यांना. त्यावर सगळे शिक्षक म्हणतात की हो नक्की करणार आम्ही मॅडम, तुम्ही काही काळजीच करू नका. त्यावर अक्षय म्हणतो, हो आता आपलं लग्न आहे म्हटल्यावर सगळे उत्साहाने काम करणारच काय? त्यावर सगळा स्टाफ गप्प बसतो. त्यावर अक्षय म्हणतो, अहो आपलं म्हणजे आपल्या घरचं कार्य आहे ना सगळ्यांचं, असं तुमचं लग्न म्हणजे म्हणून. त्याबरोबर लगेचच सगळा स्टाफ म्हणतो, हो बरोबर रमा मॅडम, आम्ही नक्की तुमच्या लग्नात तुम्ही सांगाल तेवढं काम करू. त्यावर हे ऐकून रमा म्हणते, बरं चालेल, चला आता सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. नाही, कामही होणं महत्त्वाचं आहे का नाही? त्याबरोबर सगळेच जण तिकडनं जायला लागतात. तर इकडे आता आई आजींनी इरावतीला हाताला धरून गणपती बाप्पाच्या समोर आणलेलं असतं. आणि आता आई आजी इरावतीला म्हणत असतात, ते बघ तो आणणार आहे त्या दोघांना एकत्र, या निरागस मुलीची हाक ऐकून. त्याबरोबर आता हे ऐकून इरावती आत्याला हसायला येतं आणि इरावती आत्या ही आता आई आजींवरती हसत असते. त्यावर मग आई आजी म्हणत असतात, हस, तुला किती हसायचं आहे तेवढं हस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अक्षय आणि रमा दोघंही एकत्र येणार म्हणजे नक्की येणार आणि त्या निरागस लहान मुलीची हाक मारून अख्खं ब्रह्मांड एकत्र येणार आणि सगळी शक्ती गोळा करून तिच्या आईवडिलांना एकत्र आणणार बघ तिच्यासाठी. तर इकडे आता आरोही प्रार्थना करत असते की देवबाप्पा असं काहीतरी होऊ देत की ज्यामुळे आईचं आणि साई काकाचं लग्न नको व्हायला आणि माझ्या आईचं माझ्या बाबाबरोबरच लग्न होऊ दे. देवबाप्पा काहीतरी कर, पण माझ्या आईला आणि बाबांना पुन्हा एकत्र आण. करशील ना माझ्यासाठी एवढं देवबाप्पा? तर आई आजी म्हणत असतात, बघ किती निरागसपणे ती मुलगी हाक मारते देवाला. आणि जेव्हा एखादी लहान मुलगी देवाला हाक मारते ना तेव्हा देव नक्की तिची हाक ऐकतो, मला खात्री आहे. कळलं? त्यामुळे माझ्या मनात जे आहे तेच घडणार. देव हेच घडवून आणणार आणि लग्न हे रमाचंच होणार अक्षयबरोबर. रमा अक्षयचीच होणार आणि अक्षय रमाचा. त्याबरोबर आता इरावती आत्या ही विचारत असते, काय मग निघाला का मुहूर्त लग्नाचा? कुठला मुहूर्त निघाला? त्याबरोबर आता समोर इरावती आत्याला अशी काही माहिती मिळते की ज्यानंतर आता इरावती आत्याच्या तोंडावरचा रंग स्पष्टपणे उडूनच गेलेला असतो. त्याबरोबर आता दुसरीकडे अक्षय हा रमाला सांगतो, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे ना, मग एक काम कर, हा माझा फोटो आहे हा जाळ आणि मला कायमची विसरून जा. त्याबरोबर आता रमाने लायटर सुरू केलेलं असतं आणि फोटो जाळायला सुद्धा हातात घेतलेला असतो. अक्षय त्याच्याकडे बघत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.